ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अजूनही संभ्रमच। युती संदर्भात कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे मवियाची एकता धोक्यात असण्याची शक्यता। काँग्रेस आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची चिन्ह। जनसुरक्षा विधेयक याच अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता। विधेयकाचा आढावा घेण्याकरता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांचा विरोध। जनसुरक्षा विधेयक म्हणजे संविधान दाबण्याचा प्रयत्न। रोहित पवार यांचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या मंत्र्यांची बैठक। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा। पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। माथे फिरू पोलिसांच्या ताब्यात, अधिक तपास जारी। पुणे कोंढवामधील अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट। संबंधित तरुणींना प्राध्यापिकेच्या मदतीने कट रचल्याचा संशय, अधिक तपास सुरू। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचा आज धरणं आंदोलन। नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती बरखास्त करण्याची मागणी। देशात गरिबी वाढत चालली आणि श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चाललेत असं निरीक्षण नोंदवत संपत्तीचं विकेंद्रीकरण करणं हे गरज असल्याचं नितीन गडकरींचं वक्तव्य। भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात त्यांच्या भाऊसई प्रिया फुकेंचं आंदोलन। विधान भवनाच्या आंदोलनाच्या पावित्र्यात असतानाच पोलिसांनी घेतलंय ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।